नमस्कार. मिशोच्या IPOमध्ये अप्लाय करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. 3 डिसेंबर 2025 रोजी IPO ओपन होणार. 5 डिसेंबर 2025 रोजी IPO बंद होणार. प्राईस बँड जो आहे तो आहे 105 ते 111. फेस व्हॅल्यू ₹1 आहे. 135 क्वांटिटीची लॉट साईज आहे. टोटल IPOची जी साईज आहे ती आहे 5,421 करोड. त्यातनं 4,250 करोडचा फ्रेश इश्यू, 1,171 करोडचा ऑफर फॉर सेल आहे. कंपनीचं बिझनेस मॉडेल वेगळं आहे, त्यामुळं रॅपिड ग्रोथ झालेली आहे ऑर्डर्सची, सेल्सची. 14 कोटीचं कस्टमर बेस आहे. 10 लाख सेलर्स जोडल्या गेलेले आहेत. 0 कमिशन, फ्री डिलिव्हरी आणि COD फॅसिलिटी अवेलेबल केल्यामुळे कस्टमर बेस चांगला आहे. आता जर तुम्ही ई-कॉमर्स कंपन्यांची जर भविष्यातली ग्रोथ बघितली पुढच्या 5 ते 7 वर्षामध्ये, तर बूम आहे. भारतामध्ये खूप मोठी बाजारपेठ ही बनू शकते. जर तुम्ही भविष्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असाल तर हा जो प्राईस बँड आहे भविष्याच्या ग्रोथला घेऊन तो एकदम योग्य दिसतोय यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावरनं. कंपनी आणखीन 10 वर्षात एकदाही प्रॉफिटमध्ये आलेली नाही. लॉस मेकिंग कंपनी आहे. CODमुळे रिटर्न रेट जास्त आहे. लॉजिस्टिकचा खर्च यांच्या खिशातनं जातो आणि मोठमोठे ब्रँड जे आहेत फ्लिपकार्ट, जिओ मार्ट, ॲमेझॉन हे त्यांना टक्कर देत आहेत. आणि Tier 2, Tier 3 शहरांमध्ये यांची चांगली पकड आहे. छोटे छोटे व्यापारी आहेत, सेलर्स, ते त्यांचे लो कॉस्ट प्रोडक्ट त्याच्यावरती विकतात. तर या IPOला अप्लाय करायचा की नाही हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर अभ्यासावरनं हेच कळतं आहे की जर तुम्ही लाँग टर्मचा विचार करत असाल तर हा IPO तुमच्यासाठी खूप चांगला पोटेन्शियल देणारा आहे. पण लिस्टिंग गेनसाठी जर विचार करत असाल तर लिस्टिंग गेन याच्यामध्ये मिळण्याची शक्यता कमी आहे, कारण कंपनीचं प्रॉफिटच नाही आहे. आतापर्यंत लॉस मेकिंग आहे. मागच्या वर्षीचा 300 कोटी होता 24-25चा, आणि 23-24चा 3,000 कोटीचा लॉस होता. त्यामुळं थोडासा विचारपूर्वक आपण याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर आपल्याला पुढे पस्तावा होणार नाही. तर आपल्याला ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या या इंस्टाग्राम IDला फॉलो करा. यूट्यूबची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.